पाहावं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण जीवाची बाजी लावावी. असं एक स्वप्न आदिनाथने एक 2-3 वर्षापूर्वी पाहिलं होतं. बँकेत जॉब लागावं, जॉब लागला, वेल सेटल व्हावं आणि आज त्याचा बँकेचा रिझल्ट आला आहे. खरं तर रिझल्ट आल्यावर आनंद झाला आहे. सगळे मित्रमंडळी इथे जमले. आदिनाथचा प्रवास हा खूप मोठा आहे. मोठा म्हणजे गेले 2022 साली तो आमच्या रूमला आला. माझा रूममेट आहे आदिनाथ. याचा मला खूप आनंद आहे. आणि नाही खूप आनंद आहे. आणि आदिनाथ टॉम अँड जेरी सारखी आमची भांडणं व्हायची. कधी दरवाजाच्या खिडकीवर, कधी फॅनवरनं. आणि आदिनाथ 2022 साली आमच्या रूमला आला. टॉम अँड जेरी सारखी आमची भांडणं व्हायची. कधी फॅनवरून, कधी लाईटवरून. म्हणजे चांगलं ग्रह कलर चालायचं आमच्या रूमला दोघांचा. आपले दायगुडे साहेब इथं नाही. दायगुडे साहेब मध्यस्थी करायची आणि वातावरण परत शांत करायचे. नंतर मैत्री होत गेली. नवीन स्वभाव असतात, नवीन विचार असतात. नंतर एक चांगली मैत्री होत गेली. आणि आदिनाथचा एक रूल होता. सकाळी उठलं तशी एखादी नवीन लग्न झालेली आपल्या घरात एक लेडीज तुळशीला पाणी घालते, तसं आदिनाथ सकाळी रोज उठल्यावर आपल्या शेजारी जे दौलतनगरचं शंकराचं मंदिर आहे त्या पिंडीवर त्याने एकही दिवस, मला आठवत नाही की तो एक दिवस गेला ना आदिनाथने पाणी घेतलं नाही. दिवसाचे 365 दिवस त्यांनी त्या शंकराच्या पिंडीवर पाणी घातलं. आणि त्यातल्या त्यात त्याचा इंटरव्ह्यू सोमवारी होता. आणि त्यातल्या त्यात अजून शंकर बाबांची कृपा की त्याचा रिझल्ट बी गुरुवारी लागला. मी म्हणतो आई वडिलांचं एक स्वप्न असतं, मुलांना शिकवतात आणि त्याच्या आई वडिलांनी त्यांनी कष्टाचं पार न फेडलंय. आणि आता तर कुठे सुरुवात झाली या खेळाची. आता तर कुठे रिझल्ट यायला लागले. आगे देखो बडा रिझल्ट आने वाला है. अभी तो गल्ली जिंकली, आता अजून दिल्ली जिंकायची आणि तुमच्या सर्व माझे इथं महेश सर असतील, निलेश सर असतील, सगळ्यांना एकच सांगायचं आहे, दिवस सगळे सारखे नसतात. प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःख असतं आणि जे आपल्याला सोडून गेले त्यांचा विचार करायचा नसतो. मी या मताचा माणूस आहे. गेलेल्यांना जाऊन देऊ द्या, आपलं आयुष्य आपण जगू. आणि कसं असतं, प्रत्येकाचे दिवस बदलतात. दिवस कोणाचेच बसून राहत नाही. आणि आज बदललेत, आदिनाथचे दिवस बदललेत. आज तो बँकेत पीओ अजून तो पीओ तर 100% होणार आहे. आणि शेवटी जे आपल्यासाठी योग्य असतं ते आपल्याला कुठे ना कुठे नक्कीच भेटत असतं. ईश्वराचा चमत्कार नाही म्हणत, त्याची कष्ट आहे, मेहनत आहे आणि थोडंसं लक लागतं. आणि ते लक त्याला आज लागलंय. आज त्याला गुलाल लागलाय. आणि माझ्या माहितीनुसार 2025 दमदार सुरुवात आहे. आणि इथं जेवढे उभे आज हे सगळ्यांना कॅमेरा फिरवा, तेवढे सगळे एवढ्या वर्षभरात इथून जाणार आहे. कारण की आता आपण त्यांची मेसी आणि जाता एवढंच सांगेल, नाही जाता एवढंच सांगेल, आपण तसं म्हटल्याप्रमाणे आपण इथं जमतोय अश्वमेध आणि नाही अजून एकही सांगेल. अनेकदा कसं असतं, अनेक लोक आयस होतात पण त्यांना सेलिब्रेशन करायला माणसं नसतात. पण आज आदिनाथच्या सेलिब्रेशनला कळते हा माणूस किती माणसातला आहे. आणि अजून एक सांगायचं, आता संभाजीचा पेपर झाल्या बरीच मुलं गावाकडे गेली. गावच्या लोकांना ते काय कळत नसतं, फक्त रिझल्ट कधी येणार. ते काय ATMचं कार्ड आहे का वरून घातलं का खालून पैसे जरा बोलू द्या. कसं आहे का गावच्या लोकांना वाटतं की काय पुण्यात, पण पुण्यातली मुलं काही तर मुली फिरवत नसतात ना, ते सिगरेट ओढत असतात ना, ते दारू पितात. ऐकलं का? कसं आहे, प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. कुणाला 1 वर्षात यश मिळतं, कुणाला 2 वर्षात मिळतं, कुणाला 5 वर्षात मिळतं. पण ती मुले कंटिन्यू बसतात. त्यांना जर तुम्हाला चांगला नसतं बोलतात तर हसू नका. माझं एवढंच मत आहे. प्रत्येकाचे दिवस येतात, परत आलं तर नाही आदिनाथ आमचाच आहे. आदिनाथ तुमचा जे पण आदिनाथने कष्ट केले तेव्हा तुम्ही होता कुठे. आणि काय तो आदिनाथचं बापू आपण नाव दिलंय. बापूंचा जरी पराभव झाला असला तर आदिनाथचा आज विजय झाला. शेवटी एकच सांगतो, काय ती परीक्षा, एक शेवटचं काय ती परीक्षा, काय तो रिझल्ट एकदम ओके. आणि बापू आता एकदम ओके झालाय. त्यामुळे सागर कॅमेरा द्या पार्टीसाठी.
यार माझ्याकडे कुठे